सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान। वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे। सावित्री सावित्री सावित्री, ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप। अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान। सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री। शेत सारा तर तुम्हा सर्वांना द्यावाच लागेल, तोही तेवढाच जेवढा तुम्ही दरवर्षी देत आला आहात। शेत सारा वसुलीची सुरुवात उद्या सकाळपासून सुरू होईल। एक काम कर विठू, तू उद्या सकाळीच मी पंतजींकडे पोहोचण्यापूर्वीच तिथे शेतसारा पाठवून दे। हे योग्य होईल का की बाकी शेतकऱ्यांनी शेतसारा भरला नाही आणि आपण सगळ्यात आधी भरला? जर आपण वेळेत शेतसारा पोहोचवला तर पंतजी खुश होतील। कदाचित याच गोष्टीमुळे ते बाकी गावकऱ्यांवर दया दाखवतील। मी आत्ताच त्यांच्याकडे शेतसारा पोहोचवण्याची व्यवस्था करतो। पाटील दादा लवकर चला, असं व्हायला नको की आपण तिथे पोहोचण्यापूर्वी पंतोजींचा बोलावा येईल शेतसारा पाठवण्यासाठी। आम्ही आज सकाळीच विठोजींकडे पंतजींसाठी शेतसारा पाठवलाय। कदाचित त्यामुळे ते खुश होतील आणि जेव्हा आपण जाऊ तेव्हा ते आपलं म्हणणं ऐकून घेतील। विठू आल्यानंतरच आपण निघूयात। पाटील तुम्ही आमच्यासाठी खूप केलेत, असं वाटतं यावेळी काम होऊनच जाईल बघा। हो काका, नक्कीच होईल। खंडेरायावर विश्वास ठेवा आणि आपण पंतजींना सूट देण्यासाठी सांगत नाही आहोत। आपण तर फक्त त्यांच्याकडे थोडासा वेळ मागतोय। पुढच्या वर्षी 2 वर्षाचा शेतसारा एकदमच भरू। पाटील जेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने पंतोजींशी बोलाल ना तेव्हा पहाच पंतोजी नाही म्हणणार नाही। परंतु काका, आपल्याला दुसऱ्या परिस्थितीसाठी सुद्धा तयार राहावं लागेल। जर पंतजी तयार झाले नाहीत तर काय करायचं यासाठी दुसरा मार्ग सुद्धा शोधावा लागेल। पाटील दादा दुसरा मार्ग काय असू शकतो? आम्हाला तर दुसरा मार्ग कोणताच दिसत नाही। आपण पंतजींना मनवण्याचा प्रयत्न करूयात की यावर्षी जेवढं उत्पन्न निघालेलं आहे त्यांनी त्याप्रमाणे शेतसारा घ्यावा। उत्पन्न तसाही कमी आहे, त्यातही शेतसारा पंतोजीनं दिला तर आपल्याकडे काय उरेल? पाटीलजी या वर्षी उत्पन्न इतकं कमी झालंय की आम्हाला खायला सुद्धा पुरणार नाही। मग यातून आम्ही पंतजींना कसं काय द्यावं? जर पंतजी त्यांच्या बोलण्यावर अडून बसले तर थोडंसं आपल्याला सुद्धा नमतं घ्यावं लागेल, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल। पाटील योग्यच बोलतात, जर असंच आपण यातून सुटलो तर उत्तमच आहे। जर पंतोजीच्या हिशोबाने शेतसारा द्यावा लागला तर संकट येईल आणि आपण संपून जाऊ। पाटीलजींचं म्हणणं बरोबर आहे। पाटीलजी तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही पंतोजींशी बोला। पाटील दादा जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल। आम्हाला मान्य असेल। हे बघा, आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की तुमची काय अवस्था आहे। आम्ही पूर्ण प्रयत्न करू की पंतजी यावर्षीचा शेतसारा वसूल करण्याचं काम थांबवतील। परंतु शेतसारा देण्याला आपण विरोध करू शकत नाही, कारण हा नियम आहे आणि शेतकऱ्याचा धर्म सुद्धा। दादा आम्ही पंतोजींना शेतसारा देऊन आलो। अच्छा, काय म्हणाले ते? दादा ते खूप खुश वाटत होते। विठोबा करो आणि ते असंच आनंदी राहो। चला निघूया। विठ्ठल करो आणि पंतोजींनी मान्य करावं। आता शेतकऱ्यांचं आयुष्य पंतोजींच्या हातात आहे। जर ते तयार झाले तर या शेतकऱ्यांचं आयुष्य वाचेल। नाही ऐकणार, बघून घे। का ऐकणार नाहीत? जर माझे बाबा आणि सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून समजावलं तर ते ऐकणार नाहीत का? हो नाही ऐकणार। माझे मामा कधीच नाही ऐकणार। ते शेतसाऱ्यांचं उत्पन्न कधीच सोडणार नाही। का? कारण तेच त्यांचं आनंदाचं रहस्य आहे। आनंदाचं रहस्य कसं काय? जेव्हा शेतसारा त्यांच्याकडे पोहोचतो तेव्हा ते गुपचूप बाजारात जाऊन विकतात आणि त्यातून खूप सारे पैसे कमवतात, फार आनंदी होतात।
हे सगळं तुला कसं माहित? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. छब्बू काका जेव्हा लपून छपून त्याला बाजारात विकायला जायचे तेव्हा मी सुद्धा त्यांच्या सोबत जायचो. आणि तुला माहितीये, जेव्हा आम्ही परत यायचो तेव्हा मी छब्बू काकाकडून मिठाई खरेदी करायचो. जर मला माहिती असतं की ते धान्य मामाच्या मेहनतीचा नाही आहे, चोरीचा आहे, मी ती मिठाई कधीच खाल्ली नसती, तिला फेकून दिलं असतं. परंतु नारू, पंतजी ते शेतसाराचं धान्य लपून छपून का बरं विकतात? हे मला माहिती नाही. की एवढं नक्की माहिती आहे की लपून छपून केलेलं काम नेहमीच चुकीचं असतं. शेतसाऱ्यातून जे धान्य मिळतं त्याचा 10वा भाग मंदिराला जातो आणि 40वा भाग इतर सवर्णांना जातो. परंतु मामा त्यातून थोडासा धान्य काढून बाकीचा बाजारात विकून टाकतात. नारू, त्यांना कोणी विचारत नाही? जेव्हा कोणी त्यांना विचारतो तेव्हा ते सांगतात, या वर्षी शेतसाऱ्यातून इतकंच धान्य मिळालं. नारू, हा तर भ्रष्टाचार आहे, इतरांबरोबर धोका आहे. तो किती भोळे असताई. मामा इतके वर्षापासून हे काम करत आले आहेत. जर ते स्वतःची सख्या बहिणीला धोका देऊ शकतात तर बाकीच्यांना का नाही? नारू, आपण या चुकीच्या कामाला थांबवायला हवं. जर आपण कोणाला सांगितलं की पंतजीत चोर आहे, की पंतजीत धोकेबाज आहेत, तर आपणच अडकू. सगळे आपल्यालाच वाईट बोलतील. नारू, तू अगदी बरोबर बोलतोयस. कोणीच पंतजींना विरोध नाही करणार, परंतु चुकीच्या गोष्टीचा विरोध केलाच पाहिजे. मग चालेल, काहीही झालं तरी. नाही खंडोजी, नाही, हे शक्य नाहीये. मी तुझा सल्ला मानू शकत नाही. काहीही झालं तरी शेतकऱ्यांना शेतसारा द्यावाच लागेल. मी तुझ्यासारखा दानशूर नाहीये की आपली कवच कुंडल काढून दान करून टाकेन आणि स्वयं मृत्यूला मिठी मारेन. शेतसाराचा नियम का बनवला गेला आहे तुलाही माहिती आहे आणि मलाही. आणि शेतसारा चुकवणं हे किती गरजेचं आहे ना हे मला सांगण्याची गरज आहे ना तुला कोणाला विचारायची. पंतजी, आम्ही मानतो की तुम्ही जे म्हणताय ते योग्य आहे, परंतु अडचण नसती तर शेतकऱ्यांतर्फे तुम्हाला विनंती करायला आलो नसतो आम्ही. अच्छा, जर समस्या इतकी गंभीर आहे आणि तुम्हाला शेतकऱ्यांची इतकी काळजी आहे तर ह्यांचा शेतसारा तुम्ही का नाही चुकवत? आता वायफळ गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. जा. आणि लक्षात ठेवा की उद्या सकाळी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना शेतसारा भरायचा आहे. जर भरू शकला नाहीत तर तुमचं घर, तुमची जमीन, तुमची जनावरं सगळं माझ्या नावावर करून द्या. जा. पंतोजी, अहो तुम्ही खंडोजीची अशी धोबी पछाड केली की अजूनपर्यंत लंगडत चाललेला आहे. आला होता शेतकऱ्यांचा नायक बनायला. तुम्ही अशी पछाड लावली की खलनायक झाला. अरे तुम्ही तर त्याला शेतकऱ्यांशी हात मिळवण्याच्या लायकीचा सुद्धा ठेवला नाही. शबुराव, या गोष्टीची आठवण करून देणं अति आवश्यक होतं की त्यांनी 1000 वेळी जरी जन्म घेतला तरीही ते आमच्या बरोबरीने येऊ शकत नाहीत आणि नाही बुद्धिक्षमतेत. कळलं? ज्यांचं नशीबच खराब असेल त्यांचं कोणीच काहीच करू शकत नाही. जा पाटील, जा. तुमच्या घरी जा. आज आमच्यामुळे तुम्हाला फार अपमान सहन करावा लागला. फार अपमान सहन करावा लागला. तुमच्या घरी जा. तुमच्या घरचे तुमची वाट पाहत असतील पाटील. जा, तुमच्या घरी जा. हे खंडेराया, काहीतरी मार्ग दाखव. हा 1-2 माणसांचा नाही तर शेकडो आयुष्यांचा प्रश्न आहे. माझ्यात एवढं सामर्थ्य दे की मी यांची मदत करू शकेन, यांचे अश्रू पुसू शकेन. जा पाटील, जा. आता काहीच उरलं नाही. तुम्ही आमच्या सोबत तुमचा वेळ कशाला वाया घालवताय? फक्त आम्हाला भेटून घ्या आणि निघून जावा. हे असं काय बोलताय तुम्ही? सत्य हेच आहे पाटील.
आता मृत्यू हाच आमच्यासाठी उपाय आहे. मृत्यूचा आम्हाला शांती देईल, बस त्यानेच आम्हाला सुख मिळेल. माफ करा पाटील, आमच्यामुळं तुम्हाला लय ऐकून घ्यावं लागलं. आता तर मरूनच शांती मिळेल बघा. हरिकाका, हे असं काय बोलताय तुम्ही? जर मोठ्यांनीच आमची साथ सोडली तर आम्हाला दिशा कोण दाखवेल? आम्हाला सल्ला कोण देईल? आता माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये. आता मी हारलोय पाटील, आता मी हारलोय. मला साथ द्याल तर तुम्ही सुद्धा हाराल. जमलं तर माझ्या मुलाची काळजी घ्या. असं म्हणू नका बाबा, मी तुमच्याशिवाय जगू नाही शकत. मला सोडून जाऊ नका बाबा, मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका बाबा. परम, तू काकांना वाड्यावर घेऊन जा. तुम्ही सगळे सुद्धा घरी जा. उद्या सकाळी मी तुम्हाला भेटेन. काहीच कळत नाही आहे काय करू. अजून काय मार्ग असू शकतो? पंतजी सुद्धा दुसऱ्या कुठल्या प्रस्तावाला मांडणार नाहीत. त्यांना तर फक्त शेतसारा हवाय. जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर एक हरिकाका नाही, खूप सारे हरिकाका आपलं आयुष्य संपवून टाकतील. काय होईल त्यांच्या कुटुंबाचा? कोण सांभाळेल त्यांना? नाही नाही, काहीतरी शेतकऱ्यांसाठी करावंच लागेल. काहीतरी करावंच लागेल. काय झालं बाबा? तुम्ही इतके चिंतित का वाटताय? नाहीतर तू सांग, तू सायंकाळी कुठे गेली होतीस? मोतीला दूध पाजायला गेली होतीस? अच्छा, तर तू उद्याच्या जेवणाची तयारी करायला गेली असेल ना? तू आईशी सुद्धा पैज लावली होतीस ना? काय झालं? बाबा, मी सुद्धा तुम्हाला तेच विचारते की काय झालं. तुम्ही बोलत का नाही? काही नाही सावी, काहीच नाही. पंतजींनी तुमचं म्हणणं ऐकलं नाही ना? ते शेतकऱ्यांचा शेतसारा माफ नाही करणार ना? हो ना? मला तर आधीच माहित होतं की पंतजी तुमचं म्हणणं ऐकणारच नाहीत आणि शेतकऱ्यांचा शेतसाराही माफ करणार नाहीत. आता शेतकऱ्यांचं काय होईल बाबा? जे त्यांच्या नशिबात असेल. बाबा, तुम्ही तर म्हणायचात की नशिबाच्या गोष्टी आपल्या हातात आहेत. नशिबाचं कारण घाबरट करतात. आणि तुम्ही मला एक म्हण सुद्धा सांगितली होती. काय होती ती? हा, दैव दैव आळशांचा पुकारा. मग आज तुम्ही नशिबाच्या गोष्टी का करत आहात बाबा? बरोबरच तर बोलतेय सावित्री. ज्या गोष्टीवर माझा विश्वास होता, आज संकटाच्या वेळी मी त्याच्यावर अविश्वास कसा दाखवू शकतो? सावित्री बरोबर बोलते. काही ना काहीतरी करावंच लागेल. इथे हातावर हात धरून बसलो तर फक्त वाईटच होणार आहे. कसला विचार करताय बाबा? मी काही चुकीचं बोलले का? बिलकुल नाही सावी. उलट तू तर एक उपाय सुचवलास, मार्ग दाखवलास. आता आम्ही शेतकऱ्यांसाठी काही ना काही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता तू तुझ्या विठू काकांना बोलावून आण. हो बाबा, मी आत्ताच काकांना बोलावून आणते. अहो, जेवण गार होतंय. चला भोजन करून घ्या. लक्ष्मी, तू मुलांना जेवण वाढून दे. काय झालं पाटील? कुठे हरवलायत? चिंतित सुद्धा वाटताय. भोजन का नाही करत आहात? लक्ष्मी, चिंतित मी नाही, आपले शेतकरी बंधू चिंतित आहेत. आतापर्यंत तर त्यांना
आपल्या भुकेची चिंता होती, परंतु आता पंतजींना शेतसारा देण्याचीही चिंता आहे त्यांना. लक्ष्मी, त्यांची मुलं एका वेळचं जेवण जेवून वेळ काढतायत आणि आता तर असं वाटतंय की कदाचित त्यांना एका वेळचं जेवण सुद्धा मिळणार नाही. पंतजी काय म्हणाले? पंतजींनी काही ऐकायला बोलायला नकार दिला. त्यांनी सरळ सरळ सांगितलं, जो शेतकरी त्यांना शेतसारा देणार नाही तो त्यांचं घरदार, त्यांची जनावरं त्यांच्या नावावर करून देईल. अरे देवा, अशाने तर त्यांचं जगणं अवघड होऊन जाईल. आता ते काय करतील, कुठे जातील? लक्ष्मी, ही चिंता मला सुद्धा सतावते. गरीब आणि लाचार शेतकरी पंतजींच्या शेतातले मजूर होऊन राहतील फक्त. त्यांचं सगळं कुटुंब आयुष्यभरासाठी त्यांचा दास होऊन जाईल. मग तर फार वाईट होईल पाटील. माहितीये, यावर्षी पाऊस झाला नसल्याने शेतीही झाली नाही आणि पंतजींनी शेतसारा निग्रहाने वसूल करण्याचा आदेश दिलाय. मला भीती आहे की कित्येक शेतकऱ्यांच्या घरी आज साधी चूल पण पेटली नसेल. ही तर फार कठीण वेळ आली. परंतु यातून वाचण्याचा मार्गही आपल्याला शोधावा लागेल. लक्ष्मी, तू जा, मुलांना जेवण वाढून दे आणि तू सुद्धा खाऊन घे. मी तोपर्यंत विचार करतो की या संकटातून शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल. नाही पाटील, हे सगळं ऐकल्यानंतर मला सुद्धा जेवण जाणार नाहीये. जेव्हा एक माणूस संकटात असतो तेव्हा दुसरा माणूस सुखी कसा राहू शकतो? अच्छा, विठूला तरी जेवण वाढून दे, त्याला भूक सहन होत नाही. हो. जेवण करून घ्या बाबा. मला भूक नाही. भूक नाही? कालपासून तुम्ही काय बी खाल्लं नाही बाबा. कसं खाऊ मंजिरी? तुम्हा सगळ्यांना येणारा काळ मला घाबरवतोय आणि इच्छा असूनही मी काहीच करू शकत नाही. आज आम्हाला शेतसारा देण्याचा शेवटचा दिवस आहे. जर नाही दिला तर उद्या आपला जेवण करून घ्या बाबा. आपल्या उद्याचा विचार करून आपला आज का खराब करायचा बाबा? तुला नाही माहितल्या करा, पण तो जे काय म्हणतील ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. पण तो जिन्ना शेतसारा न देण्याचा परिणाम काय भोगावा लागतो तो. आणि तुला सांगतो, मी माझ्या कुटुंबाला डोळ्या देखत तडपडताना नाही बघू शकत. बघ, अशा आयुष्यापेक्षा मरण आलेलं बरं आहे. तुम्हाला माझी शपथ आहे बाबा, तुम्ही असं बोलणं बंद नाही केलं ना तर तुमच्या मुलाचं तुम्ही मेलेलं तोंड पाहाल. असं म्हणू नकोस परम, असं म्हणू नकोस. आणि बाबा, तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा मला आणि मंजरीला कसं वाटतं याचा काही विचार केलात का बाबा तुम्ही? बाबा, आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्हाला पाहून आम्हाला हिंमत मिळते. तुम्हाला काही झालं तर काय करायचं आम्ही? कुठे जाऊ आम्ही? मरून काही चांगलं होईल का? लढाई लढून जिंकली जाते, मरून नाही बाबा. मग तुम्ही लढायला का घाबरता बाबा? तुमचा मुलगा एकटाच लढायला तयार आहे, परंतु त्याला त्याच्या बाबाची साथ हवी आहे, त्याच्या बाबाचा आशीर्वाद हवा आहे, तुमची मदत हवी आहे बाबा. तुम्ही तुमच्या मुलासाठी इतकंही करू शकत नाहीत का बाबा? तुम्ही इतके स्वार्थी कसे झालात बाबा? बोला ना बाबा. मला माफ कर परम, मला माफ कर. मी हार मानली होती, निराश झालो होतो. आता मी तुझी साथ देईल. हो, आता आपल्याला जिंकण्यापासून कोणीच रोखू शकत नाही बाबा, कोणीच रोखू शकत नाही बाबा. आपण हार नाही म्हणायची बाबा, हार नाही म्हणायची. अश्रू पुसून घ्या बाबा. आता तरी काही खाऊन घ्या. तुम्ही कालपासून काहीच खाल्लं नाही बाबा. मंजरी दे, हे घ्या बाबा.
दादा, तुम्हाला बोलावलंस? सावी सांगत होती. हो विठू, हो. जेवण केलंस? हो दादा. सगळे जेवलेत. सावित्री कुठे? आत बसलीये. माहित नाही काय करतीये. विठू, पंतजी शेतकऱ्यांची समस्या समजून घेत नाहीयेत आणि ऐकूनही घेत नाहीयेत आणि कुठलीही प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीयेत. यावेळी शेतकऱ्यांचं आयुष्य फारच अंधारात दिसतंय मला. आपण त्यांची काही मदत करू शकतो का? दादा, मी सुद्धा त्याचाच विचार करत होतो. मी हिशोब करत होतो की पंतोजींना सगळ्या शेतकऱ्यांचा शेतसारा देण्यासाठी 100 गोणी धान्य लागेल, परंतु आपल्याकडे फक्त 50 गोणी धान्य आहे. परंतु ते तर आपल्या स्वयंपाकासाठी आणि जनावरांसाठीच कमी पडेल. कोणा दुसऱ्याला आपण इच्छा असूनही देऊ नाही शकणार. माझंही असंच काहीसं अनुमान होतं, परंतु मला वाटलं आपण शेतकऱ्यांची काही मदत करू शकतो. नाही दादा, पंतोजींना जर आपण सगळं धान्य दिलं तरी सुद्धा ते संतुष्ट नाही होणार. पंतोजी 100 गोणींपेक्षा 1 गोणी सुद्धा कमी नाही घेणार. मग विठू, काय करायचं? आपल्या शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत सोडून द्यायचं? तुमचं म्हणणं बरोबर आहे दादा, परंतु आपण तरी काय करू शकतो? आता तर फक्त खंडेरायाचाच आधार आहे. मला तर नाही वाटत की यावेळी तोही काही करू शकेल. ह्याच्याने आपण शेतकऱ्यांचा शेतसारा देऊ शकतो. या पोटलीत काही दागिने आहेत ज्यांची किंमत 100 गोणी धान्याच्या बरोबर आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की धान्याच्या बदल्यात या धनाचा स्वीकार करावा. तू तुझा शेतसारा दिला ना, आता तुझं काम संपलं. एक तर पंतोजी विकाऊ नाहीत आणि त्यांच्याद्वारे रक्षण केलेला हा धर्म. जर तुमच्याकडे शेतसारा देण्यासाठी धान्य नाहीये तर तुमचं घर, तुमची जमीन, तुमची जनावरं सर्व काही पंतोजींच्या नावावर करा. कशाला हवे मुलीला शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री.